तुम्हाला आवड होती यूट्यूबवर काम करण्याची. तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि तुम्ही दररोज व्हिडिओसुद्धा टाकता. पण काही केल्या तुमच्या व्हिडिओजला व्ह्यू येत नाहीत, सबस्क्रायबर वाटत नाहीत. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर ग्रो होण्याच्या काही टिप्स सांगणार आहे. शेवटची टिप अतिशय महत्त्वाची असेल. मित्रांनो, एखादं चॅनल सुरू केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही तुमच्या निशनुसार व्हिडिओ टाकणं. आता निशनुसार व्हिडिओ टाकणं म्हणजे नेमकं काय? तर जो विषय तुम्ही यूट्यूबसाठी निवडला आहे ना, त्यानुसार व्हिडिओ टाकणं. काही लोक काय करतात, सुरुवातीला टेक हे निश निवडतात. व्हिडिओ मात्र काही काळानंतर कुकिंगचे टाकतील, गाण्याचे टाकतील, व्लॉगिंगचे टाकतील. आता यूट्यूबरला कळणार नाही नेमकं तुम्ही व्हिडिओ कुणासाठी बनवताय आणि तुमचं चॅनल अजिबात ग्रो होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे तुमचं चॅनल बघायला येणारे लोक ते काय म्हणून तुम्हाला सबस्क्राईब करतील? कारण कोणत्याही लोकांना एक विषय पाहायला आवडतो. बाकी विषयांसाठी बाकी यूट्यूब चॅनल आहेत. त्यामुळे आपल्याला निशवर काम करावं लागेल. दुसरी महत्त्वाची टिप ते म्हणजे तुमचं थंबनेल आणि तुमचं टायटल हे प्रचंड आकर्षित असलं पाहिजे. सध्याच्या घडीला यूट्यूबवर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ एखादं प्रोडक्ट तुम्ही घेता तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची वरची पॅकेजिंग बघता. यूट्यूबवर व्हिडिओसाठी पॅकेजिंग म्हणजे तुमचं थंबनेल असतं. पॅकेजिंग जेवढी चांगली तेवढं तुम्ही लोकांना आकर्षित करा. म्हणून थंबनेल अतिशय चांगलं, प्रोफेशनल आणि मोजक्या शब्दांमध्ये असलं पाहिजे. काही लोक चुकी काय करतात माहिती आहे का? सुरुवातीला थंबनेलमध्ये एवढे काही वाक्य टाकून देतात की समोरच्याला सुद्धा कळत नाही की यांनी नेमकं काय टाकलंय. यस, असंच होतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट टायटल. टायटलसुद्धा तुमचं मोजक्या शब्दात आणि चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून लोक तुमच्या व्हिडिओकडे आकर्षित होतील आणि त्यानंतर मग सगळा क्रम तुमच्या व्हिडिओवर आधारित असतो. तुमचा व्हिडिओ किती चांगला आहे. चांगला असेल तर साहजिक आहे लोक त्यावरती टिकतील, म्हणजे चांगला कंटेंटसुद्धा तुम्हाला बनवावा लागेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं महागडे कॅमेरे, महागडे माईक्स हे असले तरच व्हिडिओ चांगले बनतात. असं नाही. तुम्ही लाईटिंगचा योग्य उपयोग केला, तुमच्याकडे चांगला मोबाईल आहे, तरीसुद्धा व्हिडिओ चांगले निघतात. फक्त एक काम करा, ऑडिओ क्वालिटी थोडीशी सुधारता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासाठी काही फार महागडा माईक तुम्ही घेतला पाहिजे असं नाही, पण एक ठीक रेंजमधला माईक तुम्हाला घ्यावाचा लागेल. कारण यूट्यूबवर ऑडिओ क्वालिटी अत्यंत महत्त्वाची असते. एक बोनस टिप तुम्हाला देतो. ऑडिओ क्वालिटी सुधारण्यासाठी अनेक ॲप्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ॲप्सवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमची ऑडिओ क्वालिटी ठीक करू शकता, थोडीशी इम्प्रूव्ह करू शकता. ते ॲप कोणते असतील याचा पोहापोह दुसऱ्या व्हिडिओमध्ये करूयात. नक्की मी तुम्हाला सांगेल, काळजी करू नका. आणि शेवटची अतिशय महत्त्वाची टिप आहे, सुरुवातीला ज्याही चॅनलला ग्रो व्हायचं आहे त्या चॅनल्सनी शॉर्ट व्हिडिओ टाकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला जर तुम्ही यूट्यूबचं अल्गोरिदम बघितलं तर शॉर्ट व्हिडिओला थोडं पुश जास्त केल्या जातं. बरेच लोक ते व्हिडिओ बघू शकतात. साधं उदाहरण तुम्हाला सांगतोय. ज्या चॅनलवर तुम्ही आता व्हिडिओ बघताय, तुम्हाला वाटत असेल सबस्क्रायबर कमी आहेत. यस, याच्या आधी माझे यूट्यूबला 2 ते 3 चॅनल होते. काही कारणास्तव ते बंद पडले. पण अनुभव पाठीशी आहे म्हणून मी हे नवीन चॅनल सुरू केलं. कारण सध्याच्या घडीला यूट्यूब हा सगळ्यात चांगला मार्ग आहे करिअरचा. आता या चॅनलवर मी लॉंग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळवतोय. कारण हे यूट्यूब अशाच पद्धतीनं काम करतं. तुम्हाला लॉंग व्हिडिओसुद्धा बनवावे लागतील सध्याच्या घडीला आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवावे लागतील. माझं सांगणं असेल, सुरुवातीला लॉंग व्हिडिओसोबत दररोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. एवढ्या जर टिप्स तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला 500 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं काय मत आहे हे सुद्धा सांगा. असेच माहितीपर व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.